पत्रकार मित्रांचे स्वागत आहे आणि आभारसुद्धा आहे. मी आज अतिशय महत्त्वाच्या मध्य भारतातील नागपूर शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. या ऑरेंज सिटी किंवा टायगर कॅपिटलमध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे. निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास या ठिकाणी काम करण्याच्या अनुषंगाने माझ्यावरती टाकलेला आहे, त्यांच्या आणि DGP महाराष्ट्र यांच्या ज्या अपेक्षा आहेत, कोर पोलिसिंग कशा पद्धतीनं झालं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीनं असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे, हे प्रकर्षानं आणि प्राथम्यानं पाहिलं जाईल. माननीय DGP सरांनी दिशा नावाचं एक प्रेझेंटेशन ऑनरेबल CM सरांना दिलेलं होतं आणि तेच प्रेझेंटेशन त्यांनी प्रत्येक युनिटमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं एक बर्ड चार्ट, एक टाईमलाईन ठरवून जनसामान्यांच्या सेवेसाठी पोलिसांनी कसं काम केलं पाहिजे या अनुषंगाने तो ब्लूप्रिंट दिलेला आहे. पण निश्चित अतिशय संयतपणे, जबाबदारीनं, प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला समोर ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागानं, प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशरहित पोलीस आहे. लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा सगळ्यांचा टीम म्हणून प्रयत्न राहील. स्मार्ट पोलिसिंगचं उद्दिष्ट ऑनरेबल PM सरांनी पूर्ण देशभरामध्ये दिलेलं आहे आणि स्मार्टचं फुल फॉर्म त्यांनी जो दिलेला आहे, स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, S, M मॉडर्न अँड मोबाईल, A अलर्ट अँड अटेंटिव्ह, R रिस्पॉन्सिबल अँड रिस्पॉन्सिव्ह आणि T ट्रेन्ड अँड टेक्नो सॅव्ही या अनुषंगानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत. ती हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी सगळं पोलीस दल काम करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या खांद्यावर जे IPS लिहिलेलं आहे, ब्रिटिश काळात फक्त IP सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण IPS मध्ये त्याचं पण परिवर्तन झालं. त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं. बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आत्ताही आणि यापुढेही राहू. थँक्यू. काही दिवस आधी तुमच्या कार्यक्रमाच्या क्लिपवरनं झाल्यानंतर त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो, कारण इथला काही भाजप नेत्यांना त्यांना अर्बन नक्सली असल्याचं संबोधलं होतं. त्यावरून त्यांनी एन्काउंटरची भीती व्यक्त केली. तुम्ही आणि त्यालाच ॲड करून असं विचारतो सर, त्या भाषणामुळे किंवा त्या क्लिपमुळे खूप त्याच्यात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तुम्हाला काय अभिप्राय? एकच उत्तर मी देईल, त्यामुळे अजून त्या अनुषंगाने काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हे पहा, सगळ्यांचा आम्हाला प्रचंड आदर आहे, सन्मान आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता ती जी आहे ती भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे. त्यात जी मार्गदर्शक सांगितलेली आहे, रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे.
त्यामुळे त्यांच्या विचारांशी, तत्वांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक होतो आहे आणि राहूसुद्धा. पोलिसिंग हे रिॲक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोॲक्टिव्ह हे तिन्ही स्वरूपांचं असतं. एज्युकेशन, अवेअरनेस आणि एन्फोर्समेंट हे पोलिसिंगचे भाग असतात. कायद्याचा ज्यावेळेला आम्ही अंमल करतो त्या अंमलाबरोबर जनजागृती करणं आणि शिक्षण, लोकांमध्ये प्रबोधन करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या सामाजिक, सांस्कृतिक संघटना असतात त्यांचे जे रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये जाणं आणि तिथल्या युवकांना, वृद्धांना, मुलांना, स्त्रियांना मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे. अगदी 4 दिवसापासून या विषयावरती खूप चर्चा होत आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे तो 19 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला होता. याचं निमंत्रण घेऊन सकल हिंदू समाज, सानपाडा इथले प्रतिनिधी माझ्याकडे आलेले होते. हे प्रतितयश आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स असे प्रतिनिधी मला निमंत्रण द्यायला आलेले होते आणि ते निमंत्रण माझ्याकडे अजूनही आहे, ज्यामध्ये सांताक्रूजच्या योग इन्स्टिट्यूटच्या 90 वर्षाच्या हंसाजी या योग प्रबोधन योगावरती मार्गदर्शन करणार होत्या. CSTAT म्हणजे जे कस्टम, सेंट्रल एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्सचे ॲपिलेट ट्रिब्युनल आहे त्याचे कमिशनर साहेब हे GST आणि सीमावर्ती GSTमधले रिफॉर्म्स आणि सीमावर्ती शुल्क कशा पद्धतीनं त्याच्यात बदल झाले यावरती मार्गदर्शन त्यांनी त्या कार्यक्रमात केलेलं आहे. स्पिरिच्युअल लीडर्स म्हणजे इस्कॉनचे प्रमुख डॉक्टर सुरदास प्रभूजी आणि ब्रह्मकुमारीच्या शीला दिदी यांनी स्पिरिच्युअल लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण हे कुटुंबियांना म्हणजे त्यात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं होतं. हे पहा, मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. 30 वर्ष मी पोलीस सेवेत आहे. जैन धर्मियांच्या, बौद्ध धर्मियांच्या, वसई विरार आणि बँड्रामध्ये कार्यरत असताना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्याचं आहे आणि मी जात असतो. हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या आवर्सनंतर होता, त्यामुळे हा 8 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो. आणि त्यामध्ये जसं मी इफ्तार पार्टीला बोलतो की एक ही सपमे खडे हो गए दोनों, न कोई रहा बंदा न कोई रहा बंदा नवाज, म्हणजे माझ्या भाषणाला सुरुवात करत असतो. रमजानचं महत्त्व पटवून देताना हा फक्त तोंडाचा, जिभेचा, डोळ्यांचा रोजा नसून हा चांगलं पाहायचं, चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, वाईटापासून दूर राहायचं, परहेजगार व्हायचं हे अभिप्रेत आहे. तसंच मी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला एको देवा सर्वभूतांतरात्मा एकम सद्विप्र बहुधा वदन्ति, एकच ईश्वर आहे आणि त्याची वेगवेगळ्या रूपामध्ये प्रार्थना केली जाते. मी या भाषणामध्ये तैत्तरीय उपनिषदामधला शांती मंत्र सांगितला, ज्याच्या क्लिप्स म्हणजे सिलेक्टिव्ह एक छोटीशी क्लिप ठेवली, पण दुसऱ्या पण क्लिप्स आहेत, आपण कृपया पाहाव्या. त्यामध्ये ओम सहना बबतू सहनो भुनक्तू सहवीर्यम करवावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. आपण सगळे एकत्र येऊन परमेश्वराने आपला स्वीकार करावा, आपल्या सगळ्यांचं संरक्षण करावं, आपलं ज्ञान हे एव्हर फ्रेश राहावं आणि लेट्स नॉट हेट इच अदर. एकमेकांचा द्वेष, तिरस्कार, असूया, चांगलं न बघवण्याची वृत्ती ही नष्ट व्हावी. धर्मामध्ये सगळ्या 3 क्रियापदं आहेत, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. त्या भाषणातल्याच मी गोष्टी सांगतोय. प्रेम करणं, मदत करणं, सेवा करणं. आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याला भरवण्याची संस्कृती आहे. विकृती जी असते ती दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेण्याची असते आणि प्रकृती स्वतःच्या ताटातलं स्वतः खाण्याची असते. पण स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं. आणि त्या भाषणामध्ये मी
ज्ञानेश्वरीमधील पसायदानाबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणी जात. विश्वबंधुत्वाची, सौहार्दाची आणि प्रेमाची शिकवणूक देणाऱ्या धर्माबद्दल बोलून त्याच्यानंतर मी व्यसनाधीनता, ड्रग्ज, कारण मी 3 रेव पार्ट्यावर रेड केलेल्या आहेत, त्या अनुषंगानं ड्रग्सच्या अनुषंगानं युवकांचं प्रबोधन केलं. पोलीसमधल्या करिअरमधल्या संधी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टबद्दल माहिती दिलेली आहे. पण हे रचनात्मक चांगलं होतं आणि चांगलं बोललेलो आहे. त्यातून कुणी काय अर्थ लावला याच्याबद्दल बोलणं उचित नाही. यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचं मी भंग केलेला नाही. हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSSला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काय मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललेलो आहे. धन्यवाद. नागपुरात सापडलेलं आहे असं आता जे अपराधी आहे अशांना काय चेतावणी राहील तुमच्याकडनं? तर याला जोडून नागपुरात काय चॅलेंजेस वाटते? मुंबईत तुम्ही इतके वर्ष काम केलं, नागपुरात काय चॅलेंजेस वाटते काय सांगता? हे पहा, इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मोस्टली म्हणजे रात्री फिरणं हे माझं म्हणजे पॅशन आहे. मी DCP, जॉईंट CP, ॲडिशनल CP या पिरियडमध्ये या वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये मुंबईत काम केलेलं आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. आमचे DGP सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या नेतृत्वाखाली मी ॲडिशनल CP वेस्ट रिजन म्हणून मुंबईत काम केलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. इथली जी आव्हानं आहेत त्यामध्ये मूलतः जे ऑपरेशन थंडर सुरू आहे युवकांना, कारण मी प्रोॲक्टिव्हली मुंबईत 2 रेव पार्ट्यावर रेड केलेल्या होत्या आणि सिंहगडाच्या पायथ्याशी जी 2007ला त्यावेळेला मला त्याची चाहूल लागलेली होती की हा ड्रग्सचा प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे विद्यार्थी आणि युवकांना प्रोॲक्टिव्हली या मिनेसपासून वाचवणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाही आहे. पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी काही प्रोॲक्टिव्ह प्रयत्न मी नाशिकला CP असताना, वेस्ट महाराष्ट्राचा IG असताना आणि जॉईंट CP मुंबई असताना 100 निर्भया पथकं आम्ही मुंबईमध्ये लॉन्च केलेली होती. त्यामध्ये मुळात हे पेट्रोलिंग आहे ते सिव्हिल ड्रेसमध्ये छुप्या कॅमेऱ्यासह आणि त्याच्याबरोबर 4 जणांची टीम आणि जास्तीत जास्त 15-20 दिवसात ती केस चार्जशीट कशी होईल याकडं लक्ष होतं. अगदी काही केसेसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन 6 महिन्यामध्ये शिक्षा पण आणल्या. महिलांची, मुलींची, कारण हे शहर आहे ते इंडस्ट्रीयल हब बनत आहे, कमर्शियल हब बनत आहेच, बनलेलंच आहे. आणि इथं इव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग म्हणजे कसं आहे, अनेकदा आपण प्रॉब्लेमचं डायग्नॉसिस करतो. जसं एखादा आपल्याला आजार असेल आणि त्याचं डायग्नॉसिस केल्यानंतर उपचार कसे करायचे हे आपण ठरवलं पाहिजे, न की सगळ्या रोगांना एकच औषध दिलं पाहिजे. त्यामुळे कमर्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, इंडस्ट्रियल एरियातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, एखाद्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असतील तिथले प्रश्न वेगळे असतात, बाजारपेठातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियातले प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे तिथल्या डेमोग्राफीचा आणि टोपोग्राफीचा आणि तिथल्या क्राईम पॅटर्नचा अभ्यास करून एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ट्रॅफिक मॅनेजमेंट, अगेन फेटल ॲक्सिडेंट कमी करणं हे देशामध्ये आम्हाला दिलेलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ऑलरेडी शहरामध्ये त्या फ्रंटवरती खूप चांगलं यश मिळालेलं आहे. अजून ट्रॅफिकची शिस्त, हे कायद्यांची अंमलबजावणी टू द कोअर
व्यवस्थित कशी राहील आणि प्रोफेशनल बेसिक पोलिसिंग कसं राहील हीच प्रायोरिटी राहील. त्यामुळं हे जर बेसिक पोलिसिंग व्यवस्थित केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचे आणि गुन्हेगारीच्या संदर्भातले सगळे प्रश्न मिटत असतात. थँक्यू. सर, एक गृहमंत्र्यांचं शहर आहे, तुमचं त्यांच्याशी काही बोलून झालं तर त्यांनी काही टास्क वगैरे दिलेलं आहे म्हणजे आणि मी- किती मी- वेगळं मी- चॅलेंज आहे गृहमंत्री. मी सरांच्या नेतृत्वाखाली IG वेस्टर्न महाराष्ट्र, IG मराठवाडा पूर्ण 8 जिल्ह्यांचा आणि नंतर CP मुंबई, CP नाशिक आणि जॉईंट CP मधला 1 वर्षाचा कालावधी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत ते मला पूर्ण माहीत आहे. त्यामुळं त्यांच्या अनुषंगानं ते केलाच आहे आणि तो 100% इम्प्लिमेंट कसा होईल यासाठी अहोरात्र. हे पहा, इथं आम्हाला फक्त आणि फक्त सेवा करायची आणि प्रामाणिक सेवा करायची आहे आणि त्यासाठी जे काही रूल बुक्समध्ये नियम आहेत आणि कायदे आहेत त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. थँक्यू सो मच. सर, थँक्यू. एकच प्रश्न होता. तुम्ही मगाशी म्हटलं की पोलिसांना फक्त गुन्हेगारांनी घाबरलं पाहिजे, बरोबर. पण नागपुरात गेल्या 1.5 महिन्यात अशा घटना घडलेल्या आहेत की जवळपास 14 ते 15 पोलिसांना रस्त्यावर एकदम मारहाण केलेली आहे किंवा त्यांच्याशी अभद्र व्यवहार केला. आता परवाला इथून सीतामढी पोलीस ठाण्यात तिथेही तशीच घटना घडली आहे. पोलिसांबद्दलच गुन्हेगारांमध्ये वचक नाही, धाक नाही. याच्यावर आपण कसं टॅकल करणार? दिस इज द मेजर इश्यू. नाही, बेसिकली स्वॉट ॲनालिसिस आणि करायला सांगितलं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स या 4 फ्रंटवरनी तरी आम्हाला दिशामध्ये टार्गेट्स दिलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणं. मी एका हवालदाराचा भाचा आहे. माझे सख्खे मामा हे पुणे पोलीस दलामध्ये हवालदार होते. माझी सख्खी बहीण एका सब इन्स्पेक्टरनं दिलेली होती. रिटायर होताना ते DYSP झाले आणि मी स्वतः IPS अधिकारी आहे. त्यामुळे तिन्ही टप्प्यावरती ज्या काही प्रश्न असतात, समस्या, कारण लहानपणी मी पोलीस क्वार्टर्समध्ये प्रत्येक सुट्टीला आईबरोबर जायचो, त्यावेळेला राहिलेलो आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी हे माझे फॅमिली मेंबर्स आहेत आणि ती इम्पती माझी नेहमीच राहणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कुठला कोणी हात टाकत असेल तर तो माझ्यावरती हात टाकला आहे किंवा पोलीस दलावरती हात टाकला आहे आणि त्याचा समाचार कसा घ्यायचा ते आम्हाला चांगलं कायद्याच्या चौकटीत राहून माहीत आहे. त्यामुळं पाहूयात. थँक्यू. सर, एक मिनिट. नागपुरात बाल गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढते. म्हणजे प्रत्येक गुन्ह्यामध्ये जुवेनाईल आरोपी आपल्याला पाहायला आता हे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं डील करायचं ते कारण मी ड्रग्सच्या अनुषंगानं ANCमध्ये असताना अँटी नार्कोटिक सेलचा माझ्याकडे चार्ज होता 1.5 वर्ष मुंबईमध्ये. त्यावेळेला तिथली डिलिक्वन्सी लहान मुलांमध्ये, त्यात क्रिमिनल सायकोलॉजी हा छोटासा इश्यू असतो. कारण प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स 16 ते 20 या वयामध्ये डोक्याचा पुढचा मेंदूचा भाग विकसित होत असतो. त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे कळत नाही आहे. तर ते जे वय आहे ते 16वं वर्ष धोक्याचं म्हणतं. त्या वयामध्ये मुलांना व्यवस्थितपणे वेगवेगळ्या माध्यमातून काउन्सिलिंग करून त्यांना कायद्याचा बडगा दाखवून कधी म्हणजे मी या निर्भया पथकाच्या अनुषंगानं मी आपल्याला सांगू इच्छितो. एकट्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मी 3 वर्ष IG होतो. त्यावेळेला 80,000 लोकांवर कारवाई केली. तर 80,000 मधल्या 79,000 कारवाया या फक्त वॉर्निंगच्या होत्या. पण त्यात युवकांच्यावरती आणि ह्यांना आपण काही क्रिमिनल रेकॉर्ड बनवत नाही, पण एक वॉर्निंग, दुसऱ्या वेळेला पनिशमेंट. त्यामुळे त्या टीनएजमधले असणारे इश्यूज आहेत, ती डिलिक्वन्सीची आहे, ती डील करण्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं मार्गदर्शन आणि मदत घेण्यात येईल. समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो. ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातून सुरू होत असतं. त्यामुळे कुटुंबाची त्यात भूमिका काय असेल, शाळांची काय राहील, कॉलेजेसची काय राहील आणि बाकीची आपली मीडियाची, आपण सगळेजण मिळून या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी, विकासासाठी सगळेजण आपण कटिबद्ध आहोत. म्हणून सगळेजण एकत्र येऊन या नवीन जनरेशनला विशेष करून, कारण ज्या पद्धतीच्या सोशल मीडियावरती आणि इंटरनेटवरती ज्या कबाडं खुली झालेली आहेत ते अनकंट्रोलेबल आहे आणि ते कशा पद्धतीने सायबर क्राईम हे मुख्य उद्दिष्ट आहे त्याला रोखणं. कारण पूर्वी ड्रग्सचा गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल
$1,000 billion. आय एम टेलिंग अबाउट 2015. पण आज सायबर क्राईममधला जो ट्रेड आहे तो $10 ट्रिलियन. आपली इकॉनॉमी आपण उद्दिष्ट बघतो की $5 ट्रिलियन होईल. तर भविष्यकाळातल्या काळातली चॅलेंजेस काय आहेत ती ओळखून आपण सगळ्यांनी, हे काय पोलीसच फक्त प्रश्न सोडवत नसतात, आपण सगळ्यांनी मिळून आपल्या पुढच्या जनरेशनसाठी अतिशय जागरूकपणे प्रोॲक्टिव्हली काम करण्याची आवश्यकता. थँक्यू सो मच. विश्वास असा एक असा विषय होता की सिंगल साहेब जेव्हा सी पी होते आपल्याकडे, तर त्यांनी वेगवेगळ्या आता त्यांनी अनेक पोस्टिंग्स केल्या, नवीन पी आय चेंज केले, काही डी सी पी चेंज केले आणि त्यांचे वेगवेगळे ऑपरेशन्स त्यांनी राबवले. तर विश्वास नांगरे पाटील तुम्ही आता सी पी झालेले आहात इकडे, तर आपण या ज्या पोस्टिंग्स आहे या टीम्समध्ये काही चेंज करणार आहे, काही टीम बदलवणार आहे की ते जे अगोदरचे जे ऑपरेशन सुरू होते ते तसेच कंटिन्यू राहणार आहे? मी सिंगल सरांकडून सी पी नाशिकचा चार्ज घेतलेला होता. त्यांचे अनेक प्रोॲक्टिव्ह आणि रचनात्मक असे जे काही प्रोग्रॅम्स आणि स्कीम्स होत्या त्या मी कंटिन्यू ठेवलेल्या होत्या. आम्ही टीम एकत्र मिळून टीम म्हणून काम करत असतो. प्रिडेसेसर सक्सेसर असा काही सिंड्रोम आमच्यामध्ये नाही आहे. आम्ही सगळेजण इंडियन पोलीस सर्व्हिसमधले अधिकारी आहोत आणि एकमेकांच्या विचारांनी देवाणघेवाणातून काम करत असतो. थँक्यू सो मच. सगळ्यांना शुभेच्छा. चहा वगैरेची व्यवस्था केली असेल.